आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। राज्यभरातील मोठ्या घडामोडी। राज्यात 7 नोव्हेंबर पर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाचा कालावधी वाढला आहे। हवामान खात्याने 7 नोव्हेंबर पर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहील असा अंदाज व्यक्त केला आहे। कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे। टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात आले पाणी। रोहित शर्मा म्हणाले, मुलींनी माझं 2027चं स्वप्न पूर्ण केलं। टीम इंडियाच्या शानदार विजयाने कर्णधार भावूक झाली। ठाकरे गट आणि रवींद्र धंगेकर यांची पत्रकार परिषद। पुण्यातील जैन ट्रस्टच्या जमीन विक्री गैरव्यवहारावर ठाकरे गट आणि आमदार रवींद्र धंगेकर आज पत्रकार परिषद घेणार आहेत। आरोप आहे की एका सत्ताधारी आमदाराने जैन मंदिराची जमीन बेकायदेशीररित्या हडप केली आहे। अजित पवार सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकमताने चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। त्यांनी सांगितले की पुढील 2 वर्षात क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेवर भर दिला जाईल। केंद्र सरकारचं पथक अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव R.K. पांडे यांच्या नेतृत्वाखालील पथक आज मराठवाड्यात दाखल झाले। हे पथक पूरग्रस्त भागांची पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे। सरकारी रुग्णालयामधील निवासी डॉक्टर आज संपावर। साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याची मागणी करत राज्यातील सुमारे 30,000 डॉक्टर आज संपावर आहेत। आपत्कालीन सेवा सुरू राहतील, मात्र बाह्य रुग्ण सेवा बंद राहील। कबूतरखाना प्रकरणावर जैन समाजाचं उपोषण सुरू। आझाद मैदान येथे जैन मुनी निलेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाने आजपासून उपोषण सुरू केले आहे। उद्या सकाळी कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान असा मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।